नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुडविल नॉलेज या चॅनलमध्ये मी सर्वांचे स्वागत करते. आज आपण गुडविल नॉलेजच्या चौथ्या चित्रफितीच्या माध्यमातून बहुव्रीही समास अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी कालपर्यंत आपण जे काही समास अभ्यासले त्याची आपण उजळणी या ठिकाणी करणार आहोत. आपण कालपर्यंतच्या चित्रफितीच्या माध्यमातून म्हणजे यापूर्वीच्या ज्या काही 3 चित्रफिती मी तुमच्यासमोर प्रदर्शित केल्या होत्या त्या 3 चित्रफितींमधून आपण समास म्हणजे काय, समासाचे प्रकार अभ्यासत असताना अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास अभ्यासला. त्याच्यानंतर आपण प्रत्यय म्हणजे काय आणि उपसर्ग म्हणजे काय ह्याचा देखील अभ्यास केला. विभक्ती म्हणजे काय आणि सामासिक शब्द म्हणजे काय हे देखील आपण अभ्यासलं होतं. विग्रह म्हणजे काय याची देखील आपण व्याख्या बघितली होती. या सगळ्यांची आठवण करून देत असताना मी तुम्हाला परत एकदा या सगळ्यांच्या व्याख्या परत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला या समोरचं जे काय आपण अभ्यासणार आहोत ते अभ्यासत असताना विभक्ती म्हणजे काय, प्रत्यय म्हणजे काय, त्याचा विग्रह म्हणजे काय, या साध्या साध्या आणि सोप्या सोप्या शब्दांचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. तर विभक्ती म्हणजे काय, नाम आणि सर्वनाम यांचा वाक्यातील क्रियापदाशी इतर शब्दांशी येणारा जो काही संबंध असतो, ज्या विकारी शब्दांनी तो दाखवला जातो त्याला विभक्ती असं म्हटलं जातं. चा, ची, चे, स, ला, ना, ते, उन, हुन हे झाले विभक्तीचे प्रत्यय जे की शब्दाला जोडून येत असतात. त्यानंतर प्रत्यय म्हणजे काय, तर शब्दांच्या किंवा धातूच्या शेवटी एक किंवा अधिक अक्षरे जोडली जातात त्या अक्षरांना प्रत्यय असं म्हटलं जातं. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होत असतो त्याला सामासिक शब्द असं म्हणतात. त्यानंतर विग्रह म्हणजे काय, तर कोणत्या शब्दांपासून तयार झाला आहे शब्द स्पष्ट करण्यासाठी जो काही फोड करून सांगण्याची जी काही पद्धत असते त्याला विग्रह असं म्हणतात. की विशिष्ट जो काही शब्द आपल्या समोर दिला जात असतो आणि तो शब्द फोड करून सांगण्याची जी काही पद्धत असते त्याला आपण विग्रह असं म्हणतात. उदाहरणार्थ शेती करणारा, शेतकरी, शेती करणारा हा झाला त्याचा विग्रह आणि शेतकरी हा झाला सामासिक शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बहुव्रीही समास याची व्याख्या, त्याची उदाहरणं आणि त्याचे प्रकार या ठिकाणी अभ्यासत आहोत. तर बहुव्रीही समास म्हणजे काय, तर ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. खूप साधा आणि सोपा असं वाक्य आहे. त्यामध्ये त्यांना असं सांगायचं आहे की जे काही आपल्याला पद दिलेलं असतं तर त्या 2 पदापैकी त्यातला कुठलाच अर्थ गृहीत नसतो, तर त्याच्यापेक्षा वेगळाच अर्थ त्या ठिकाणी वेगळ्याच अर्थाचा बोध होत असतो, वेगळ्या घटकाचा बोध होत असतो, त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. थोडक्यात काहीतरी ती एक टोपण नावे असतात, म्हणजे आपलं वास्तविक नाव काहीतरी असतं आणि त्याच्यावरून वेगळाच अर्थ निघत असतो, म्हणजे ती काही टोपण नावं असतात. आणि ह्या बहुव्रीही समासामध्ये 90% ही देवांची नावं आलेली असतात. जसं की दशमुख, ज्याला 10 तोंड आहे असा रावण, या ठिकाणी उदाहरण दिले बघा. ज्याला 10 तोंड आहे असा रावण, दशमुख. वक्रतुंड, ज्याचे तोंड वक्र आहे असा गणपती. त्यानंतर काय दिलंय, नीलकंठ, ज्याचा कंठ निळा आहे असा शंकर. आता महादेव, हे जे काही उदाहरण आहे हे महादेव उदाहरण या ठिकाणी येणार नाही बरं का. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. महादेव या ठिकाणी का येत नाही, तर महादेव हे तत्पुरुष समासामध्ये येतं. त्यानंतर बहुव्रीही समासाचे जे काही प्रकार आहेत ते 4 प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तो कुठले 4 प्रकार आहेत बहुव्रीही समासाचे, तर विभक्ती बहुव्रीही समास, समानाधिकरण बहुव्रीही समास, व्याधिकरण बहुव्रीही समास आणि न बहुव्रीही समास असे 4 प्रकार बहुव्रीही समासाचे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तर विभक्ती बहुव्रीही समास म्हणजे काय, तर ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधित सर्वनाम येते अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते, त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात. खूप सोपं आहे. विग्रह करताना जो काही संबंधित सर्वनाम येते, आता संबंधित सर्वनाम म्हणजे काय, त्या नामाला जोडून जे काही सर्वनाम येतं त्याला विभक्ती बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. जसं की गजानन हा शब्द दिला आहे, म्हणजे गजाचे आनन ज्याचे आहे तो गजानन. तर
गजाचे हा जो शब्द आहे तर त्याला चे हा प्रत्यय लागलेला आहे. चे तर ते झालं षष्टीचं उदाहरण झालं. विभक्ती बहुव्रीही समास त्याला व्याधिकरण ही जी काही बहुव्रीही समासाचा जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये त्याला मोडलं जातं. त्यानंतर व्याधिकरणामध्ये देवांची नावे भिन्न विभिन्न पद्धतीनं आलेली असतात. त्यानंतर आपण समानाधिकरण बघत होतो. विभक्ती बहुव्रीही समास आपण बघतोय की ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधित सर्वनाम येतं त्याला ज्या सर्वनामाची विभक्ती जोडली जात असते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असं म्हणतात. तर त्याची उदाहरणं खाली या ठिकाणी काय दिलेली आहे की प्राप्त आहे धन ज्याला तो. या ठिकाणी प्राप्त आहे धन ज्याला तो म्हणजे ही कुठली विभक्ती झाली? द्वितीय विभक्तीचं या ठिकाणी ते उदाहरण आहे. नंतर जित आहे शत्रू ज्याने तो म्हणजे तृतीय जी विभक्ती आहे त्या विभक्तीचा या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर त्रिकोण 3 आहेत कोण ज्याला तो. आता तुम्ही म्हणाल की इथं संख्या आहे मग ते द्वंद्व समासात यायला पाहिजे, तर असं नाही. तो त्रिकोण हा जो शब्द आहे तो विभक्ती बहुव्रीही समासातच येतो. त्यानंतर आहे गतप्राण. गत आहे प्राण ज्याच्यापासून तो. पंचमी विभक्तीचे उदाहरण आहे. पंचमी विभक्ती बहुव्रीही समास. त्यानंतर जितेंद्रिय. जित आहे इंद्रिय ज्याची ती ज्याची तो. या ठिकाणी षष्टी बहुव्रीही विभक्तीचं हे उदाहरण आहे जितेंद्रिय. त्यानंतर पूर्ण आहे जल ज्यात असे सप्तमी विभक्ती. पूर्ण आहे जल ज्यात असे पूर्ण जल त्याला म्हटलं गेलंय विभक्ती जी आहे ती सप्तमीची विभक्ती या ठिकाणी वापरलेली आहे. तर विभक्ती बहुव्रीही समासाची उदाहरणं सांगत असताना ही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची. तुम्ही परत वाचून हे लक्षात ठेवू शकता किंवा व्याख्या अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायची की ज्या समासाचा विग्रह करत असतोय आपण ते विग्रह करत असताना त्याला एक संबंधित सर्वनाम जोडलं जातं किंवा संबंधित सर्वनाम त्या ठिकाणी येत असतं. सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीच्या प्रकारानुसार त्या समासाला ते नाव दिलं गेलेलं आहे. त्यानंतर आपण दुसरा प्रकार बघतोय नन बहुव्रीही समासामध्ये ज्या समासाचे पहिले पद हे नकारदर्शक असते त्याला नन बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नी अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो. तर या ठिकाणी कन्फ्युजन बिलकुल करायचं नाही आहे. आपण यापूर्वी तत्पुरुष समास अभ्यासत असताना तत्पुरुष समासाचा एक प्रकार आपण अभ्यासला होता नन तत्पुरुष समास. तर त्या नन तत्पुरुष समासामध्ये अ आणि अन ही सारखी जी बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी नन बहुव्रीही समासाची उदाहरणं कोणती आहेत? तर नन बहुव्रीही समास अभ्यासत असताना च्यामध्ये काहीतरी जो काही शब्द दिलेला असतो त्या शब्दांमध्ये काही अर्थ दडलेला असतो तर त्याला नन बहुव्रीही समास म्हटलं जातं. जसं की या ठिकाणी दिलंय अनंत, अभंग, नंतर नाही अंत ज्याला तो. आणि नन तत्पुरुष समासामध्ये काय असतं की सगळे जे काही शब्द असतात ते शब्द वाचता क्षणी जो अर्थ लक्षात येतो तोच अर्थ घेतला जातो, पण याच्यामध्ये वेगळा अर्थ दडलेला असतो. जसं की निर्धन या ठिकाणी दिलंय. निर्धन म्हणजे नाही धन ज्याच्याकडे तो. नीरस म्हणजे नाही रस ज्यात तो. अनिकेत म्हणजे नाही निकेत म्हणजे ज्याला घर नाही ज्याला घर नाही तो अनिकेत. अव्यय नाही व्यय ज्याला तो. निरोगी नाही रोग ज्याला तो निरोगी. अनाथ ज्याला नात नाही असा तो अनाथ. अनियमित नियमित नाही असे ते अनियमित. अकर्मक नाही कर्म ज्याला ते अकर्मक. अखंड नाही खंड ज्याला ते अखंड. या प्रकारची उदाहरणं आपल्याला नन बहुव्रीही समासामध्ये बघायला मिळतात. आपण तुमचं कन्फ्युजन होत असेल तर परत आपण बघणार आहोत की नन तत्पुरुष समासामध्ये जे काही शब्द येतात ते बऱ्यापैकी नकारार्थी शब्द येतात. त्याच्यामध्ये अन्याय, अहिंसा, अनादर, नापसंत, निरोगी, बेडोर
गैरहजर असे शब्द येतात. निरोगी शब्द इकडे पण आलेला आहे. आपण जे काही बहुव्रीही समासाचं उदाहरण बघतोय, नन-बहुव्रीही समासामध्ये सुद्धा निरोगी हा शब्द आलेला आहे. त्यानंतर आपण बघतोय सहबहुव्रीही समास. तर सहबहुव्रीही समास कशाला म्हटलं जातं, तर ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा अशी अव्यय असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो, त्यास सहबहुव्रीही समास असं म्हटलं जातं. तर सहबहुव्रीही समासामध्ये खालील उदाहरणं आपल्याला अभ्यासायची. तत्पूर्वी सहबहुव्रीही समासामध्ये सह हे प्रत्यय जोडून ती शब्द तयार झालेले असतात. आता उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल, खूप सोपा आणि साधा प्रकार आहे हा बहुव्रीही समासाचा. सह आणि स हा प्रत्यय ज्यावेळेस जोडला जातो त्यावेळेला सहबहुव्रीही समासाचं उदाहरण आहे ते असं आपण सांगू शकतो. सहपरिवार, परिवारासहित असा जो. सबल, बलासहित आहे असा जो. सवर्ण, वर्णासहित आहे, वर्णासहित असा तो. सफल, फलाने सहित असे तो. सानंद, आनंदाने सहित असा तो. या प्रकारची उदाहरणं आपल्याला अजून बघता येतील. सप्रमाण, सादर, सप्रेम असं आपण सांगू शकतो. त्यानंतर बहुव्रीही समासाचा शेवटचा आणि चौथा प्रकार या ठिकाणी आपण बघतोय, बहुव्रीही समासाचा प्रादिबहुव्रीही समास. तर प्रादिबहुव्रीही समास सुद्धा सहबहुव्रीही समासाप्रमाणेच आहे. अतिशय साधा आणि सोपा आहे. त्या ठिकाणी त्यांनी व्याख्या अशी दिली आहे की ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु आणि वि अशा उपसर्गांनी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हटले जाते. खूप सोपं आहे. फक्त जी काही प्रत्यय आहेत ती उपसर्ग आहेत, ती उपसर्ग आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर कुठली कुठली उपसर्ग आहेत, तर प्र आहे, परा आहे, अप आहे, दूर आहे, सु आणि वि. तर त्याची उदाहरणं वाचल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की प्रादिबहुव्रीही समासाची उदाहरणं कोणती. तर ती आहे, हे बघा इथे सु हा उपसर्ग लागलाय म्हणजे पवित्र आहे असे ते, सुमंगल. त्यानंतर सुनयना, सुनयन असलेली स्त्री. त्यानंतर दुर्गुण, वाईट गुण असलेली व्यक्ती. प्रबळ, अधिक बलवान असा तो, प्रबळ. प्र हा उपसर्ग या ठिकाणी लागलेला आहे. त्यानंतर विख्यात, विशेष ख्याती असलेला. प्रज्ञावंत, बुद्धी असलेला. हे बघा, हे अशी उदाहरणे बघून आपण कुठला प्रकार आहे समासाचा ते सहज ओळखू शकतो. तर आजच्या चित्रफितीच्या माध्यमातून आपण काय काय अभ्यासलं, तर बघा, विभक्ती बहुव्रीही समास अभ्यासला, नन-बहुव्रीही समास अभ्यासला, त्यानंतर सहबहुव्रीही समास अभ्यासला, त्यानंतर प्रादिबहुव्रीही समास देखील आपण या ठिकाणी अभ्यासला. तर अशा प्रकारे आपण समासाचे चारही प्रकार या ठिकाणी अभ्यासले आहेत. या चारही प्रकाराचे जे समासाचे जे काही 4 प्रकार आहेत त्या 4 प्रकाराचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण यानंतरच्या चित्रफितीच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. हे अभ्यासत असताना कोणते उदाहरण कोणत्या समासाचे आहे हे परत मी तुम्हाला चित्रफितीमधून सांगण्याचा प्रयत्न वारंवार करणारच आहे. तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ बघा, कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.